Welcome, 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 welcome to the science exhibition. Welcome, 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 welcome to science exhibition. ही थीम मी ठेवलेली काका वगैरे म्हणजे माझ्या फर्निचरचं काम चालू होतं हे सगळे ड्रॉप्स पडलेले होते मुलांना शेप शिकवायचे त्यांचे फॉर्म्युले शिकवायचे आणि त्याच्यावर त्यांचं डेफिनेशन आहे हे सगळं मी त्याच्यावरच रायटिंग करून ते एक्झॅक्ट मग फर्निचर साहित्य वापरलेलं आहे हे फर्निचरच्या साहित्यावरच मी हे जे काही फॉर्म्युले साईन कॉन्स्टंट त्यांचे रेशोज त्यांच्या आयडेंटिटीज असतील ते सगळे या ठिकाणी घेतलेले त्याच्यानंतर आर्टशीट पेपर पडलेलं त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन पेपर फॉर्म्युलेज सर्कल्स फॉर्म्युला एक्सपान्शन काय त्याच्या त्या ठिकाणी स्क्वेअर रूट असतील नंबरचे स्क्वेअर लॉज ऑफ इंडेक्सेस त्यांचे जे काही डेफिनेशन आहे 1 मार्क्सला येतात आणि त्याच्या बेस पण करायला येतात आता ॲक्टिव्हिटीज क्वेश्चन आहे पेपर येतात आपले त्यानुसार मुलांना त्या कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील आणि त्याच्यासाठी मी साड्यांचे बॉक्स असतात साडी शेप्स मुलं रोटेट करून 5वी-6वीची मुलं सुद्धा याच्यामध्ये ते काही त्यांचे शेप ते सगळं बघून ग्राफ सुद्धा आहे ग्राफवर मुलांना आपल्याला एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस त्यांचे क्वाड्रंट त्याच्या जे काही कॉर्डिनेट्स आहेत त्यांचे साईन त्यांच्यामध्ये सांगतात मग ते कोणत्या ठिकाणी कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल नवीच्या विद्यार्थ्यांना बघायला किंवा हे सुद्धा फर्निचरचाच बनवून त्याच्यावर जॉमेट्रिकली शेप्स आहेत सगळे शेप्स पण दाखवले थेरम आहे इन्स्पायर अँगल थेरम पण एक्सप्लेन करतात सायकली क्वाड्रिलॅटरल त्याच्यानंतर सेंट्रल अँगल असेल तर सेंट्रल अँगलचं मेजर आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क हे पण दाखवले तर ट्रायंगलचं सुद्धा पॅरेलल ग्राफ त्याच्या साईड काउंट करण्यासाठी मुलांना त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणत्या वापरतात हां आणि कोणत्या ऑर्बिटमध्ये किती शेल कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात आणि कोणत्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतो हे त्याच्यानंतर टेबल म्हणा किंवा संख्या कोणती तयार केली इथे पण टेबल्स घेतलेल्या मल्टिप्लिकेशन टेबल आहे ते रोटेट केल्या मुलाने माझ्या मुलीचे त्यांनी मला सांगितलं की आम्ही जेव्हा डॉक्टर साईडला गेलो तेव्हा बरेचसे पार्ट्स असतात आपले इंटरनल ऑर्गन्स माहीत नसतो
मग मी काय केलं 5वी ते 9वी जेवढा सिलेबस तेवढ्या सिलेबसमध्ये आपल्या बॉडीमध्ये जेवढे पार्ट्स आहेत त्याचे फिगर्स पहिले झेरॉक्स काढल्या, कलर झेरॉक्स त्याला लॅमिनेशन केलं आणि जे फर्निचर वाले होते त्याच्याकडे स्टँड करून घेतली. या स्टँडवर ठेवली, स्टँड ठेवून दिल्यानंतर मुलं ती फिगर अशी बघतात. त्यानंतर मी त्याची फोल्डिंग फाईल तयार केली वर्गात जाताना. एक फाईल तयार केली. ती फाईल मी पूर्ण आपल्या बॉडीची 5वीपासून 10वीपर्यंत काय आहे आपल्या बॉडीमध्ये कोणते इंटरनल ऑर्गन्स आहे, काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे, फिगर्स कशा आहेत, म्हणजे वर्गातसुद्धा मला ही पहिल्यांदा सोयीस्कर आणि मी अतिशय इझिली आपल्या बुकला एक्सेप्ट करून वर्गात घेऊन जाऊ शकते. विचार विद्यार्थ्यांसाठी युजफुल आहे. DNA चं काही फिगर आहे आपल्या वेगळी सांगतो आपण, पण ते परफेक्ट कसं आहे त्याच्यात जे काही त्याच्यामध्ये असलेले जे काही पार्ट्स आहेत कोलायजन असतात ते दाखवले मी त्यांनी तेवढी आयडिया दिली होती ती करून दिली. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह OHP शीट्स असतात. आता ओळीचा कोड दिलेला असतो पण ती गाडी कोणत्या राज्याची हेच माहीत नसते. मग मी इथे पण साडीचाच बॉक्स वापरलेला आहे आणि त्याच्यासाठी ते मॅप घेतला, त्याच्यावर कोड लिहिलेले, कोडनुसार ते राज्य कोणते ते बघितलं, त्या राज्याची राजधानी विचारली तर मग ती राजधानी कोणती असे ते राज्य त्याचे केंद्रशासित प्रदेश तिथे बोलले जाणाऱ्या भाषा. हां म्हणजे आता गुजरात विचार गुजरातचा कोड कोणता आहे त्याची राजधानी कोणती मग गुजरात शोधणार आणि गुजरातचं पण त्याला मग तो गुजरात पण केला की मग त्याला त्या राज्याची राजधानी मिळेल. या पद्धतीने कुठल्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने त्यांची राजधानी आहे. बऱ्याचदा फिगर ड्रॉ करायला मुलांचं वर्गात कसं लावलं पुस्तकात तर आहे ते कलरफुल पण वर्गात सुद्धा आपलं काही आपली ह्युमन बॉडी सिस्टीम आहे, मानवी शरीर संस्था. या बॉडीच्या इंटरनल काय आहे बऱ्याचदा मुलांना ह्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही. आपल्या शरीरांतर्गत अवयव माहीत होत नाही. मग मुलांना त्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी प्रत्येक वेळेस काही व्हिडिओ आपण लावत नाही. काही शाळांमध्ये ती सुविधा पण नाही, अजून पण नाही. मग आता त्याच्यासाठी मी ड्रॉइंग टीचरची मदत घेऊन हे बनवलेले. त्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपल्या बॉडीचं पार्ट ओपन केल्यानंतर पहिली जी सिस्टीम आहे आपली ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम, जिला आपण रक्ताभिसरण संस्था म्हणतो. या रक्ताभिसरण संस्थेमध्ये रेड ब्लड व्हेन्स आहे आणि ब्ल्यू ब्लड व्हेन्स पण आहे. मग आता यातनं सुद्धा मुलांना समजत नाही, मग फक्त ह्याच बाजूला आहे का मॅडम असे पण मुलं प्रश्न विचारतात. तर हे दोन्ही साईडला आहे पण आपण घेताना फक्त त्याचं डिफरन्शिएट करण्यासाठी या पद्धतीने घेतले. मग रेड ब्लड सेलमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि ब्ल्यूमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. हे सर्क्युलेट होत राहतं आपल्या बॉडीमध्ये. ते त्याचं सर्क्युलेशन आपल्या हार्टमध्ये त्याचं पंपिंग होतं. जे लंग्स आहे त्या लंग्समध्ये त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आणि मग पुन्हा ते बॉडीकडे सर्क्युलेट होत चालतं. त्याच्यानंतर आपली मसल सिस्टीम आहे. ही मसल सिस्टीम 7th स्टँडर्डला पूर्ण याचा डिटेल जो काही स्टडी येतो आहे. आणि मसल सिस्टीमचे जे काही पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये बोन्स कसे असतात, त्यांना प्रोटेक्शन कसं मिळतं बोन्सला, ते या सिस्टीमवरनं आहे. आणि याच्याबद्दलचे जे काही सगळं बेसिक नॉलेज आहे ते 7वीलाच आहे, 7वी आणि 8वीला. त्याच्यानंतर आपली स्केलेटन सिस्टीम लास्टला. त्या स्केलेटन सिस्टीमच्याही आत आपल्या पहिले स्केलेटनमध्ये सगळ्यात आत आहे आपल्या इथे जे काही वरती आपलं डोकं आहे म्हणजे तोंडाचा भाग आहे तिथे स्कल आहे. आता बाकीचा दाखवला नाही, इथे या स्कलमध्ये आपलं हे पण दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रेनचा इंटरनल स्ट्रक्चर घेतलेले. इंटरनल स्ट्रक्चर इथे रिब्स आहे. छातीच्या पिंजऱ्यामध्ये कोणते कोणते अवयव बंदिस्त आहे ते मुलांना माहीत नसतात, ते सांगायचे. म्हणतात हे जर छातीचा पिंजरा उघडला तर याच्यामध्ये आपले कोण कोण आहे, तर इथे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्थेची सुरुवात होते अन्ननलिकेपासून. इथे लंग्स आहे. त्या लंग्समध्ये आपलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते याच्यासाठी ऑक्सिजनेटेड होण्यासाठी इथे येणार ते दाखवलेलं आहे. लंग्सच्याही खाली आपला हार्ट आहे. हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं ते सुद्धा मुलांना 8वीला आहे आत्ता. आणि त्याचं हे पार्ट त्याची पोझिशन कुठं असते ते पण मुलांना माहीत नाही. मुलं कधी कधी इकडे दाखवतात, आकृतीला नावं द्यायला येतात आणि मग त्यांना ते पार्ट जर माहीत असेल परफेक्ट कुठे त्याची जागा ते सांगते. ते ह्या ज्या काही आहे किडनीज वृक्क त्याचे इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला आता 10वीला सिद्ध आहे.
त्याचं फिल्ट्रेशन वगैरे जे काही त्याचं फिगर आहे त्याची डायग्राम सुद्धा काढायला त्याला नावं द्यायला येतात, ते सुद्धा मुलांना हे समजलं. त्याच्यानंतर आपली ही युरिटरी सिस्टीम आणि हा सगळा जो स्केलेटल सिस्टीम आहे, म्हणजे आपल्या बॉडीला जो शेप आलेला आहे मेनली शेप तो म्हणजे स्केलेटल सिस्टीम आहे, म्हणजे आपले हाडं. आजपर्यंत जे विद्यार्थी किंवा शिक्षक मला लाभलेले आहे ते सगळे माझी मुलं आहेत. यशस्वी होईपर्यंत स्वतःची प्रेरणा कष्ट अशी करायची असते, त्या पद्धतीने वागते आहे. कारण आपण जो